पिंपरी चिंचवड शहरातील दक्षिण म्हाळुंगे पोलिसांनी एक दमदार कामगिरी केली आहे। नेमके काय प्रकरण आहे सविस्तर जाणून घेऊयात। तर दक्षिण म्हाळुंगे पोलीस स्टेशन मध्ये एक यातील महिला आरोपी, तिचं नाव बसरीन महबूब शेख, तिचं वय वर्ष 27 वर्षे। या महिलेने असं काम केलं आहे की सगळीकडेच हिच्यावरती रोष होताना आपल्याला दिसतोय। काय रोष? तर तिच्या स्वतःच्या 6 वर्षाच्या मुलाचा तिने खून केलेला आहे। एवढंच नव्हे तर हा खून नैसर्गिकरित्या भासण्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। नेमकी प्रकार काय आहे आपण सविस्तर जाणून घेऊयात। तर सदरच्या गुन्ह्यात महिला आरोपी बसरीन महमूद शेख, मुक्काम पोस्ट पूस, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड, या ठिकाणची ही फरारी आरोपी, हिचा जो आहे हिचं प्रेम प्रकरण होतं आणि तिच्या प्रेम प्रकरणात असलेला तिचा प्रियकर, ज्याचं नाव आहे विनायक कंजेवाड, याच्याशी तिचे प्रेम संबंध होते आणि याचाच त्या प्रेम संबंधात सदर दोघे जण मूळचे म्हणजे बीड जिल्ह्यातलेच आहेत। यांचं प्रेम जुळलं। त्या प्रेमातून जी बसरीन शेख आहे तिला 3 अपत्य आहेत आणि त्या 3 अपत्यामध्ये जो हा 6 वर्षाचा मुलगा आहे, हा 6 वर्षाचा मुलगा या दोघांच्या प्रेमात अडथळा निर्माण करीत होता आणि हा अडथळा निर्माण दूर करण्यासाठी यांनी त्या मुलाचा खुनाचा प्लॅन रचला। खुनाचा प्लॅन रचल्याच्या नंतर त्यांनी म्हणजे त्या महिला आरोपीने, जिला आपण स्वतःची आई म्हणतो, त्या आईने त्या मुलाला बाथरूमच्या एका टपामध्ये बुडवून मारलं। एवढंच नव्हे तर त्याच्या जे डोकं आहे, डोकं भीतीला आपटून मारलं आणि हा मृत्यू जो आहे हा नैसर्गिक मृत्यू असल्याचं भासण्यात आलं। मात्र यामध्ये काय झालं की तो मृत्यूदेह आहे, तो मृत्यूदेह तिचाच जो प्रियकर आहे त्याच्या गाडीने गावाकडे नेण्यात आला। गावाकडे नेल्याच्या नंतर तो फिर्यादीचं नाव तुम्हाला 1 मिनिट दाखवतो। यामध्ये 4/4/2026 रोजी रात्री 10:30च्या सुमारास संगनमत करून आवेज नावाचा 6 वर्षाचा मुलगा, याला बाथरूम मधील पाण्याच्या बादलीत डोके बुडवून आणि त्याच्या डोक्याला भिंतीवर व जमिनीवर आपटून अत्यंत क्रूरपणे त्या 6 वर्षाच्या आवेजची हत्या करण्यात आली। आणि हत्येनंतर गुन्हा लपविण्यासाठी आरोपींनी सदर घटना जी आहे नैसर्गिक मृत्यू आल्याचं भासण्यात आलं। त्यामध्ये पुढे काय घडलं तर यामधील आरोपींनी राम कंजेवाड हा तिचा प्रियकर, या प्रियकराच्या गाडीत त्या आवेशचा मृतदेह पिंपरी चिंचवड मधून गावाकडे म्हणजेच बीड जिल्ह्याकडे घेऊन गेले। त्यानंतर पुढे काय झालं तर त्यानंतर त्यांनी फिर्यादी दिली आहे, ते फिर्यादी आहेत इशाक शेख। यांना संशय आल्याने त्यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाणे यांना माहिती दिली। सदर गुन्ह्यात सदर गुन्हा घडलाय, मग त्यानंतर त्यांनी पोस्टमार्टम केलं। त्या पोस्टमार्टमच्या अहवालामध्ये सदर महिला आरोपी बसरीन शेख हिच्याकडे सखोल चौकशी केली असता तिनं गुन्हा कबूल केला। खरं तर आपण प्रेम प्रकरण पाहतच असतो, मात्र आपल्या 6 वर्षाच्या पोटच्या मुलांना या प्रेमात अडथळा येतोय म्हणून त्याचा खून करणे कितपत योग्य, आणि त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये रोष निर्माण होतोय। कारण हा रोष जो आहे तो आपल्या पोटच्या गोळ्याला आपण संपवतोय एका प्रेमाच्या खातीर। त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे आणि यातच ही महिला आरोपी आहे, या महिला आरोपीला
कठोरची कठोर शिक्षा जी आहे ती झाली पाहिजे अशी मागणी देखील या ठिकाणी होत आहे. पुणे जिल्ह्यातील कुरोळी तालुका खेड येथे 6 वर्ष आवश्यक या चिमुरड्याची अत्यंत निर्दयी हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आणि या प्रकरणी दक्षिण म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आई बसरीन मेहबूब शेख वयवर्ष 27 यांनी आपल्या प्रियकर राम विनायक कजेवाड याच्यासोबत संगनमत करून 4 एप्रिलच्या रात्री मुलाचा बाथरूममध्ये पाण्याच्या बादलीत डोकं बुडवून आणि भिंतीवर आपटून खून केल्याचा गंभीर आरोप आहे. प्रेम संबंधात मुलगा अडथळा ठरत असल्याने ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे आणि या घटनेनंतर आरोपीने हा मृत्यू नैसर्गिक असल्याचा बनाव करत मृतदेह बीड जिल्ह्यात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र संशय आल्याने प्रकरण उघड झालं. शवविच्छेदन अहवालात मारहाणीच्या खुणा आढळल्यानंतर आईने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी बसरीन शेख हिला अटक केली असून तिचा प्रियकर राम कजेवाड फरार आहे आणि त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाई करत आहेत. 8/4/26 रोजी दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाणे येथे फिर्यादी नामे इसाक मोहम्मद शेख राहणार पूस जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 271/26 भारतीय न्यायसंहिता कलम 103(1), 238, 61(2) व 3(5) या क्रमाने 6 वर्षाच्या मुलाचा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्या मुलाची आई बशरीन मेहबूब शेख हिला अटक करण्यात आलेली आहे आणि सदर गुन्ह्याच्या मध्ये सदर महिलेचा प्रियकर हा पाहिजे आरोपी आहे, त्याचा शोध चालू आहे. सदर गुन्ह्याची हकीकत अशी आहे की सदर गुन्ह्यामध्ये सदरची महिला ही कुरोळी दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यातील कुरोळी या गावी या प्रियकरासोबत आणि लहान मुलासोबत इथे राहत होती आणि ती राहत असताना ती दिनांक 5 रोजी सदर मुलाचा मृतदेह घेऊन ती जिल्हा बीड या ठिकाणी ती पूस या ठिकाणी ती मृतदेह घेऊन गेली आणि तिथे त्यांना सांगितले की सदरचा मुलगा हा झटकावून झालेला आहे. त्यावर सदर मुलाच्या मृत्यूबाबत फिर्यादी यांना संशय आल्याने त्यांनी परळी ग्रामीण या ठिकाणी पोलिसांनी संपर्क करून त्याचा पोस्टमॉर्टम करण्यास सांगितला. पोस्टमॉर्टममध्ये सदर मुलाचा मृतदेह हा झटका येऊन न होता इतर संशयास्पद मृत्यू आल्याचे निष्पन्न झाले. त्यावर फिर्यादी यांना सदर महिलेबाबत संशय आल्याने आणि त्यांनी तात्काळ तिला घेऊन ते इथे दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाणे येथे आले आणि दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाणे येथे आल्यानंतर त्यांनी या महिलेबाबत चौकशी करायला सांगितली. असं अधिक चौकशीमध्ये असे निष्पन्न झाले की सदर महिलेचे तिचा प्रियकर राम कजेवाड याच्यासोबत प्रेमसंबंध होते आणि ते दोघं 4 महिन्यापासून या कुरोळी गावामध्ये या ठिकाणी राहत होते. त्यांच्या प्रेमसंबंधामध्ये हा मुलाचा अडसर असल्याने दोघांनी संगनमताने 4/4/26 रोजी कुरोळी या ठिकाणी त्यांच्या भाड्याच्या खोलीमध्ये सदर मुलाला त्यांनी दोघांनी पाण्यात बुडून त्याला खून केलेला आहे आणि त्याच्यानंतर ते कोणाला कळू नये याकरता तिने खोटा बनाव करून ती त्याचा मृतदेह घेऊन तिच्या राहतेगावी गेली आणि झटका आल्याचे सांगितले. याचा असं तपासात निष्पन्न झाल्यानंतर सदर महिलेने त्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्या सदर महिला बसरीन मेहबूब शेख हिला सदर गुन्ह्यामध्ये दिनांक 8 रोजी अटक करण्यात आलेली आहे आणि ती सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे आणि तिचा प्रियकर याचा शोध चालू आहे.